ऐस पंचन बकार सौवकल मंगलालम च सव्य सिंह परम हरि मंगल जो बोले स्वनिहाल सत श्री अकाल। वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतह। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. बस एवढं सांगण्यासाठीच आज मी तुमच्या समोर आज उभा होतो. आज या मातीमध्ये मी आलो. लक्षात घ्या, मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. कोणाला ओरडलं असेल, कळत न कळत कोणाला दुखावलं असेल तर तुमचा शिष्य तुमचा मुलगा समजून मला माफ करा. हे लक्षात घ्या. फक्त तुमच्या काळजापर्यंत आई बाप पोचवायचा होता. मग काही झालं तर आई बाप घरी घेऊन माझा इथला प्रत्येक आत्मा गेला पाहिजे म्हणून थोडस ओरडलं असेल, थोडसा दंगा केला असेल, पण मला माफ करा. आणि मला काय द्यायचं असेल माताला तर आमच्या विठुमाऊलीला एवढं सांगा, आमच्या राष्ट्राचा एक बळ अखंड विश्वावर माणूस की शांती आई बाप पेरत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण आहे आणि अशीच राहणार आहे. आणि डोक्यांच्या केसांपासून पायांच्या कानापर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. आणि त्याचा शेवटचा श्वास या लाखो करोडो लेकरांचं सकारात्मक परिवर्तन करत असताना त्यांच्या साक्षीनं आज या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे. एवढा एकच आशीर्वाद, एकच आशीर्वाद मला या झोळीमध्ये टाका. कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागतो. एवढं मी बोलतो. ज्यांनी ज्यांनी मला इथं आणलं, लक्षात घ्या, पटवर्धन कुरोली प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांचा मी खूप 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 आभारी आहे. आपल्या ऋणामध्ये मी राहतो. मुखातून चुकीचा शब्द गेला असेल तर पुन्हा एकदा आपली मी माफी मागतो. आणि या पंचमहाभूतांच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हवं समजा, या निसर्गाच्या चरणी, या राष्ट्राच्या, या धर्माच्या चरणी, महामानवांच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हवं समजा. या इथं बसलेल्या प्रत्येक लहान थोराच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. Ayuda.